हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर बघा इकडं मस्त अशी रेडी वगैरे व्हायचं चाललं आहे आणि माझं पिल्लू पण शाळेतून आलंय आणि पटापटा रेडी झाले. बघा किती शॉपिंग करायला एक्साइटमेंट आहे. तर चला मस्तपैकी शॉपिंगला निघालो होतो आणि जायच्या पहिलंच घराच्या बाहेर पडलं की आहो ना बघा तिकडं फ्रेंड भेटले होते, खायची इच्छा होती बाहेर आणि त्यांनी बन मस्का आणि चाय घेतला. मी नाही घेतला बाबा. बघा आमच्या एरियामध्ये किती छान असं वाटत होतं. असं गणपतीच्या आता सण आलेत ना, किती भारी भारी वाटते. वाव किती छान छान असं बाप्पाच्या मूर्त्या बघून खूप भारी भारी वाटत होतं. आणि मग निघालो असं छानपैकी आहो. आणि माझी एक कन्या एक गेली आहे कॉलेजला. तर मग आम्ही गेलो होतो शॉपिंग करायला. तर म्हटलं चला आता रक्षाबंधन आले की आमच्या पोलांना नवीन कपडे पाहिजे बाबा, काय सांगायचं तुम्हाला. मग नवीन कपडे घ्यायचं म्हणलं की आम्ही खडकी बाजारला जातो. आमच्या इथं खडकी बाजार आहे, तिथं गेलो आणि मग माझ्या कन्याच्या मनावरच कपडे पाहिजे असतात, आमच्या मनावर नाही. मग तिला बघ म्हटलं कुठला ड्रेस पाहिजे कुठले नाही बघ बघ, पण तिला काही ड्रेसच पसंत येत नव्हते. मग आम्ही पुढच्या दुकानात गेलो. मग पुढच्या दुकानात गेल्यावर हा तिला आवडला होता, पण ती नाही का मग घेतला तिच्यासाठी आणि मग हा घेतला मोठीसाठी. तर मग बघू आता घरी गेल्यावर कुठला कुणाला आवडतोय. आणि मग लगेच गेलो आम्ही. माझ्यासाठी नव्हती बरं का शॉपिंग करायला गेले, आमच्या ननंदबाईसाठी गेलो होतो शॉपिंग करायला. तर साडी घ्यावं म्हटलं, आता रक्षाबंधन आहेच, ननंदबाईसाठी साडी बघत होतो. आणि मग ह्या 2 साड्या सिलेक्ट केल्या होत्या. तर तुम्हाला मी ब्लॉग पुढचा टाकतेच, त्याच्यामध्ये सांगेन की किती साड्या घेतल्यात. तर मी तर माझ्यासाठी पण साड्या घेऊन आले. तुम्हाला काय सांगू, माझं असंच आहे. तर मला ह्या साड्या खूप आवडल्या होत्या नाही का. तर मी सांगते तुम्हाला बघा किती सारी शॉपिंग केली. ओ माय गॉड, माझी जास्त झाली बरं का शॉपिंग. आणि आहो बघा महाग बघत होते, ही माझी एवढे खरेदी करते ना बाहेर गेली, पण मी करणारच. बायकांचा जन्मसिद्ध हक्क आहे शॉपिंग करायचा. मग मी माझ्यासाठी शॉपिंग केली आणि गेल्या महिन्यातच 8-9 साड्या आणि आता 2. काय करायचं सांगा बरं, एवढी शॉपिंग कोण करतं का. तर जाऊ द्या म्हटलं, मी करत असते आहो ना. तर चला मग आहो काय नाही बोलत मला माहिती आहे का. मग तिथून गेलो अशा राख्याच्या मार्केटमध्ये, किती भारी गजबजलेलं होतं. मग तेवढ्या साऱ्या राख्या घेतल्या आणि मग तिथून पुढे गेले. आधी घरची अगरबत्ती पण संपली आणि तेवढी छान भेटते ना अगरबत्ती घरामध्ये, एकदम प्रसन्न वाटतं. मग तिथून हे 2 उचलले, 2 अगरबत्त्या वगैरे घेतल्या आणि पैसे वगैरे आहो पुढे थांबले होते. मग तिथं गेले, अगरबत्ती वगैरे घेऊन निघालो घराच्या रस्त्याकडे नाही का. मग घराकडे रस्ता बाहेर गेले आणि मी चाट नाही खाल्ला, असं कधी होणारच नाही. मग म्हटलं चला चाट खाऊन जाऊया. छानपैकी ऑर्डर वगैरे माझ्या कन्येने दिली. शॉपिंग केलेली कुठं पण ठेवते आहे का मला काय पैशाची किंमत कशाची किंमत. पण ज्या पैशाची किंमत करतो ना, आपल्याकडे कधीच पैसे नाहीत माहिती आहे का, किंमत कधीच नाही करायची. मग पाणीपुरी वगैरे खाल्ले, घरी आले आणि माझी मोठी कन्या काय काय शॉपिंग केली बघत होती. तर चला उद्या एक ब्लॉग येईल काय मी